नमस्कार शेतकरी मित्रांनो, टोमॅटो तिरंगा का होतो? टोमॅटो गुलाबी का राहतो? टोमॅटोमध्ये एकसारखा कलर का येत नाही? नेमकी कारण काय? तेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत. नेमकी वार करणार आहे. पण एक गोष्ट, तुम्हाला जर तुमचा प्लॉट कन्सल्टिंगसाठी बुक करायचं असेल, तर तुम्ही या खालील नंबरवरती संपर्क करू शकता. तुमचा प्लॉट तुम्ही बुक करू शकता. तज्ञ मार्गदर्शन तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकता आणि प्रॉपर गाईडन्स घेऊन तुम्ही तुमचा प्लॉट अतिशय चांगला बनवू शकता. आता जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे टोमॅटो पिकामध्ये तिरंगा का होतो? तिरंगा आला तर नेमकी करायला काय पाहिजे? तिरंगा कशामुळे येतो? कलर एकसारखा का येत नाही? कोणते कारण त्या ठिकाणी कारणीभूत राहू शकतात? 2 मेजर कारणांवरती मी सुरुवातीला चर्चा करतो आणि नंतर तुम्हाला सांगतो की काय उपाययोजना करून तुम्ही एकसारखा कलर तयार करू शकता. सगळ्यात पहिली गोष्ट, तुमच्या पिकामध्ये 40-45 दिवसाचं पीक होताना जी रसशोषक किडीचं संक्रमण जाणवतं, त्याच्यामध्ये मुख्यतः पांढरी माशी असेल, फळमाशी असेल, अळी असेल किंवा इतरत्र रसशोषक किडी जसं की मावा असेल. यांचा प्रादुर्भाव ज्यावेळेस तुम्हाला जाणवतो तो जास्त जर झाला, तर त्यावेळेस तुमचं पीक ज्यावेळेस हार्वेस्टिंगला येतं, त्यावेळेस त्याच्यामध्ये कलर फॉर्मेशनचा प्रॉब्लेम येतो. कारण पुरेसा लॅकोपिन, जो लॅकोपिन आहे हा कलर फॉर्मेशनचं काम टोमॅटो या पिकामध्ये करतो, तो पुरेसा तयार होत नाही आणि मग अशा वेळेस आपल्याला आपला सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे तिरंगा किंवा फळ गुलाबी होणं ही समस्या त्या ठिकाणी जाणवू शकते. आणखी दुसरं महत्त्वाचं कारण, टोमॅटो पीक व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये असताना ज्यावेळेस सेटिंग होते किंवा फ्रूट सेट होतं, अशा वेळेस मध्ये आपल्याला एक समस्या जाणवते ती म्हणजे फॉस्फरस डिफिशियन्सी. आता ही फॉस्फरस डिफिशियन्सी जर लवकर आपल्याला कळून आली नाही, जास्तीत जास्त काळ फॉस्फरस डिफिशियन्सी तशीच राहिली, तर ती समस्या तुम्हाला जाणवते की फॉस्फरस डिफिशियन्सीमुळे फळाचा एकसारखा कलर येत नाही, फळ गुलाबी बनतं. मग या 2 समस्या जर लवकरात लवकर ओळखल्या, तर तुम्ही तुमची अडचण त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. फॉस्फरस डिफिशियन्सी ओळखायचे 2 सोपे कारण सांगतो. जर तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये रोज ऑब्झर्वेशन घेत असाल, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय जाणवेल, की जर तुम्ही बघितलं तर तुमच्या झाडांच्या पानांचा कलर जो आहे तो कडा जांभळ्या झालेल्या असतील. जर जांभळ्या कडा झालेल्या असतील तर समजायचं की आपल्या पिकामध्ये फॉस्फरस डिफिशियन्सी आहे. दुसरी गोष्ट, खूप लवकर तुम्हाला ओळखायचं असेल तर तुम्ही या प्रकारे ओळखू शकता. समजा हा पंजा आहे, या ठिकाणी तुम्ही बघशाल, हा जो पंजा आहे, हा पंजा सेट झाल्यानंतर याच्या ज्या 5 पाकळ्या वरच्या उरतात, यांचा कलर जर जांभळा होत असेल, तर त्या ठिकाणी समजायचं की तुमच्या पिकामध्ये फॉस्फरस डिफिशियन्सी आहे. सगळ्यात पहिल्यांदा पानं जांभळे होण्याच्या आधी फुलकळीचे जे पंजे आहेत ते जांभळे झालेले आपल्याला त्या ठिकाणी जाणवतात आणि आपण आपल्या पिकाला धोका आहे हे त्या ठिकाणी ओळखू शकता आणि जर त्या ठिकाणी उपचार केले तर तुमची ही अडचण त्या ठिकाणी थांबू शकते. या 2 अडचणींवर मात केली तर पुढे जाऊन तुमच्या टोमॅटोमध्ये तिरंगा होणे असेल, फळ गुलाबी होणार असेल किंवा एकसारखा कलर न येणं, ही समस्या शक्यतो बहुतेकदा येतच नाही. पण तरी आली आणि तुमच्या चुका झाल्या, तुमच्या पिकं हार्वेस्टिंगमध्ये आहे, अशा वेळेस एकसारखा कलर टोमॅटो पिकामध्ये आला पाहिजे म्हणून आपण काय केलं पाहिजे? सांगतो. सर्वात सुरुवातीला तुम्हाला इटाफेरस द्यायचंय. कुठल्याही चांगल्या कंपनीचं इटाफेरस, जे 6% फेरस मार्केटमध्ये आपल्याला भेटतं, ते देऊ शकता. आता चांगली कंपनी, माझं रिकमेंडेशन तुमच्यासाठी खास असेल, व्हॅन इप्रेन ही मार्केटमधली बाहेर कंट्रीतली जी बाहेरची कंपनी आहे. पण इंडियामध्ये एक दिंडोरीची कंपनी आहे नाशिकमधली, आय थिंक ती कंपनी इथे इम्पोर्ट करून मार्केटेड करते. खूप छान प्रोडक्ट आहे. 1 एकरासाठी 500 ग्रॅम तुम्ही त्या ठिकाणी ड्रिपने हे ॲप्लिकेशन देऊ शकता. त्याच्यानंतर 3 दिवसांनी पोटॅशियम शोनाइट तुम्हाला द्यायचंय 5 किलो, सोबत बोरॉन अर्धा किलो, हे ड्रिप ॲप्लिकेशन तुम्हाला द्यायचं आहे. खूप सुंदर रिपोर्ट तुम्हाला त्या ठिकाणी या ॲप्लिकेशनचे भेटतात. स्प्रे घेताना व्हॉलॅग्रो कंपनीचं स्वीट तुम्हाला सुरुवातीला घ्यायचंय 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली, सोबत त्याच्यामध्ये घ्यायचंय पोटॅशियम शोनाइट 500 ग्रॅम, बोरॉन 100 ग्रॅम, सिलेक्ट बोरॉन त्या ठिकाणी तुम्ही वापरा 22 500 ग्रॅम. ही फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे. 2 दिवसांनी अँट्रोकॉल तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचंय. अँट्रोकॉलचा डोस 500 ग्रॅम घ्यायचा आहे. त्याच्यासोबत वापरताना ठक्कर केमिकलचं शाईन नावाचं एक प्रोडक्ट येतं. ते शाईन तुम्हाला त्या ठिकाणी 200 मिली प्रति 200 लिटर पाणी घ्यायचंय. त्या दोघांची फवारणी तुम्हाला करायची आहे. खूप सुंदर रिपोर्ट, टोमॅटोचा एकसारखा कलर येणं किंवा तिरंगा न होणं, याच्यासाठी तुम्हाला ह्या ॲप्लिकेशनचे किंवा या गोष्टींचे भेटतील. स्टे ट्यून्ड.